फ्रेंड्स, मी विजया आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर जसा की मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेलाच होता की आम्ही कुठे चाललो आहे वगैरे, डेस्टिनेशन वगैरे सांगते तुम्हाला असं. तर तो तुम्ही बघून घेणार. आणि आता हा लाँग व्हिडिओ. तर फायनली आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो होतो. सकाळी 9-9:30 वाजेपर्यंत पोहोचलेलो होतो. आणि आम्हाला ना रूम मिळाली, पण ती लिटरली ना 5व्या फ्लोअरला होती आणि लिफ्ट वगैरे काहीही नव्हती. तर मी आधी आर्या आम्ही तयार वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली आणि आता बाहेर पडतो आहे. तर असं ठरवलं की प्लॅनिंग अशी केलेली आहे आम्ही टूरची की एका दिवसाला एकच स्पॉट कुठला तरी डेस्टिनेशन जे आहे ते एक्सप्लोअर करायचं आहे. कारण की ऊन खूप आहे बाहेर, त्याच्यामुळे जे आहे ना ते जास्त ट्रॅव्हल करायचं नाही आहे, जास्त एक्झर्शन करून घ्यायचं नाही आहे. एका दिवसाला एक स्पॉट बघायचा, छान रूमवर यायचं, रेस्ट करायचं, जेवण वगैरे करायचं, थोडंसं आराम वगैरे करून आणि मग फिरायचं आहे. तर पहिलं जे आहे तर आमचं डेस्टिनेशन जे होतं तर ज्योतिबाला मी पहिले जाणार होती. कारण की महालक्ष्मी मातेला आलेली आहे, तर मी तिथल्या तिथे लगेचच्या लगेच महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊ शकत होती, जे की मला रात्रीची जी आरती आहे ना तीच करायची होती. आणि रात्रीच्याच आरतीचं ह्यावेळेस मला खरं तर दर्शन घ्यायचं होतं. त्याच्यामुळे ठरवलं होतं की पहिले सकाळी मुखदर्शन करायला जाणार महालक्ष्मी मातेचं, मुखदर्शन वगैरे करून घेणार, त्याच्यानंतर ज्योतिबाला जाणार. की कारण की लक्ष्मी मातेचं दर्शन केल्याशिवाय ज्योतिबाला जाऊ नाही शकत. तर मग फायनली आम्ही जे आहेत ना इकडे स्कूटी रेंट घेतलेल्या होत्या. तर गुगलवरून आम्ही सर्च केलं की आम्हाला रेंटनी स्कूटी कुठे मिळणार आहेत वगैरे, आणि आमच्या नियरबाय आम्हाला तो कॉन्टॅक्ट नंबर मिळाला. पण त्याच्यानंतर जे आहे तर त्या दादांना फोन केला, तर त्यांनी आम्हाला रूमपर्यंत जे 2 जणं येऊन आम्हाला स्कूटी वगैरे देऊन गेले. तर आधी अरे आता एक स्कूटी ड्राईव्ह करणार आणि मी एक स्कूटी ड्राईव्ह करणार, कारण ट्रिपल सीट अलाउड नाही आहे आणि इकडे अननोन प्लेसमध्ये आहोत. तर जर आदित्य अजून 18 वर्षाचा कंप्लीट नाही आहे, त्याच्यामुळे जर त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन नसेल आणि ट्रिपल सीट आम्ही जात असू तर आम्हाला फाईन वगैरे पडेल. म्हणून आम्ही असं ठरवलं होतं की 2 स्कूटी रेंटनी घ्यायच्या आणि त्यांच्यावरच फिरायचं. तसं तर रिक्षाचंही ऑप्शन असतं, पण मग मला असं वाटतं ना की मी आता एवढं सगळं ट्रॅव्हल करून एक गोष्ट तर शिकली आहे की आपली स्वतःची स्कूटी किंवा गाडी आपल्याकडे जेव्हा असते ना तेव्हा आपल्याला पाहिजे तिकडे जाता येतं, पाहिजे तेवढा वेळ आपण थांबू शकतो, रेस्ट करू शकतो, कंटिन्यू ट्रॅव्हल करायची गरज नाही राहत. हेच जर तुम्ही रिक्षा वगैरे घेतली तर काय होतं ना, तो रिक्षावाला तुम्हाला जास्त वेळ थांबत नाही. तुम्हाला कुठे थांबायची इच्छा झाली तरी पण त्यांचं असतं की त्यांना दिवसभरात तेवढा एरिया कव्हर करून द्यायचा असतो, त्याच्यामुळे ते खूप घाईघाई करत असतात. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं की स्कूटी रेंटेड घ्यायची. आणि स्कूटीला जे रेंट होतं ना तर 500 दोघं स्कूटीचं रेंट होतं. त्याच्यात आम्ही 300 रुपयाचं पेट्रोल टाकलं आणि मस्तपैकी आता आम्हाला जी स्कूटी जी आहे ती आमच्याकडेच राहणार आणि आम्ही आता फिरणार. म्हणजे आता आम्हाला 2 दिवस जरी ट्रॅव्हल करायचं असेल तर आम्ही आता फिरणार. तर आता मी महालक्ष्मी मातेचं मुखदर्शन वगैरे करून घेतलं आणि ट्रॅव्हल करायचं आहे, तर मग म्हटलं चला थोडंसं काहीतरी खायला घेऊया. तर इकडे कोल्हापूरमधली ना एक गोष्ट मला खूप आवडते, यांच्याकडे ना खूप सारे आंबट पदार्थ जे असतात ना, म्हणजे चिंच झालं, त्याच्यानंतर आवळे झाले, छोटे बारीक आवळे झाले, ड्राय आवळे झाले, त्याच्यानंतर म्हणजे जे पण सीजनरी जे फ्रूट्स असतील ना, जांभळं झाली, करवंद झाली, कैरी, कच्ची कैरी झाली, ह्या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला मस्त मसाला वगैरे लावून मिळतात. आणि उन्हाळा असल्यामुळे ना आंबट वस्तू खाणं चांगलं असतं. त्याच्यामुळे आम्ही इथे थोडंसं ट्रॅव्हल करता करता म्हटलं चला टाईमपाससाठी काहीतरी घेऊया. आणि मी जिथे जाते ना तिथे सगळ्या लोकांना कामाला लावते बरं का. म्हणजे मला जर कोणी असं साईडने उभं कोणी दिसलं ना तर मी त्यांना म्हणते की दादा प्लीज आमचा व्हिडिओ काढून देणार का. आणि ते पण बिचारे अजिबात न कंटाळा करता आहे ना आमचे व्हिडिओज वगैरे काढून देतात. तर इकडे जे नारळ पाणी वगैरे आम्ही पिऊन घेतलं, कारण की बराच ट्रॅव्हल करून झालेला होता. ज्योतिबाला जायचं आहे तर बराच अंतर आहे महालक्ष्मीपासून. तर नारळ पाणी वगैरे पिलं आणि इथे आम्हाला ना रस्त्यावरचा रोड साईडनी जाता जाताच एक स्कार्फ वगैरे, गॉगल्स, कॅपवाल्याचं सगळं शॉप दिसलं. तर आम्ही घरून निघताना काही कॅप वगैरे काही आणलेल्या नव्हत्या. मग आर्याने इकडे हँडग्लोव्ज घेतले, मी माझ्यासाठी एक स्कार्फ घेतला, आदित्यनेही त्याच्यासाठी टोपी वगैरे घेतली, कॅप घेतली म्हणजे. आणि आता इथून पुढे जे आहे ना ते आता खरं तर आमचं ट्रॅव्हल सुरू होणार आहे. आणि आत्ता 1:30 वाजत आलेला होता, कारण की आम्ही नाश्ता वगैरे केला, थोडंसं नारळ पाणी वगैरे पिलं आणि आता थांबतच जाणार आहे. मी तुम्हाला जसं बोलली की कंटिन्यू ट्रॅव्हल करायचं नाही आहे, आम्हाला जास्त एक्झर्शन करायचं नाही आहे. तब्येत बिघडेल असं तर अजिबात करायचं नव्हतं, कारण की मुलांची आणि माझी हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा फिरायला बाहेर निघतो आणि त्याच्यानंतर जेव्हा घरी येतो ना तेव्हा खूप जास्त तब्येत बिघडलेली असते. तर त्याच्यामुळे मी एकच गोष्ट ठरवली होती की एका दिवसाला एक स्पॉट फिरूया, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण 2 दिवस स्टे करूया, 3 दिवस स्टे करूया, पण एक्झर्शन नाही करायचं, मुलांची आणि स्वतःची हालत खराब नाही करून घ्यायची. त्या आधी आणि आर्यासोबतचं ना हे माझं एवढा लांबचा जो रूट आहे ना हा फर्स्ट रूट आहे की मी त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करते. असं मैत्रिणींसोबत वगैरे हिंडणं फिरणं ह्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात, बट फक्त मुलांना घेऊन आणि त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करणं
आणि त्यांनाही थोडासा ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स करून देणं, ह्या गोष्टी पण खूप वेगळ्या असतात. तर मी हळूहळू आधी आऱ्याला पण ह्या गोष्टी शिकवते, की त्यांनी पण सोलो ट्रॅव्हल पण शिकली पाहिजे. म्हणजे कोणत्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही रूम बुकिंग कशी करणार आहात, त्याच्यासाठी ॲप्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला रेंटेड बाईक घ्यायच्या आहे, तर त्या आता प्रत्येक ठिकाणी मिळतात. खरं तर ही गोष्ट पहिले फक्त गोव्यामध्ये अवेलेबल होती, की रेंटेड बाईकची जी सिस्टीम आहे ना, तर ती तिथल्यापुरतीच मर्यादित होती. पण आता ऑल ओव्हर महाराष्ट्रात तुम्ही कुठेही फिरा, आपल्याला रेंटेड बाईक अवेलेबल होऊन जातात. ऑल ओव्हर महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राच्या बाहेरही मिळतात. आणि रेंटेड बाईक घेतलेलं खूप फायदेशीर होतं, पैसे पण वाचतात. आणि जसं की मी तुम्हाला बोलली, की आपल्याला हवं तेवढा वेळ बसता येतं, थांबता येतं, टाईमपास करता येतो. काहीच रिस्ट्रिक्शन नसतं की आपल्याला कुठे जायचं आहे वगैरे. आणि ज्योतिबा महाराजांच्या तिथे आलो आणि प्रचंड गर्दी होती, तुफान गर्दी. तर आम्ही एक शॉर्टकट केला. आम्हाला एक पुजारीजी भेटले आणि आम्ही त्यांना विचारलं, की प्लीज आम्हाला दर्शन करायला काही मिळेल का? तर त्यांनी 300 रुपीज घेतले आणि आम्हाला डायरेक्टली गाभाऱ्यामध्ये दर्शनाला जाऊ दिलं. त्याच्यानंतर इथे आता वेळ झालेली होती पेटपूजेची. तर गौरी म्हणून एक खूप सुंदर हॉटेल आम्हाला मिळालं. रस्त्याच्या रोड साईडलाच होतं. म्हणजे तिथल्या लोकल्सला आम्ही पहिले विचारलं, की सगळ्यात बेस्ट कोल्हापुरी थाळी जी आहे ना, तर आम्हाला मटण थाळी खायची होती आणि ती पण अस्सल कोल्हापुरी मटण थाळी. तर त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं, की गौरी म्हणून जे आहे एक रेस्टॉरंट, एकदम बेस्ट ॲम्बियन्स आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे. तर आम्ही तिथे आलो आणि खरं सांगतो, गोष्टी जेव्हा लोकल्सला विचारून आपण एक्सप्लोअर करतो ना, तेव्हा खूप छान गोष्टी मिळतात आपल्याला. तर इकडे आर्यानी जे आहे ना, तर तिचं ते मेनू कार्ड वगैरे बघायला सुरुवात केली आणि फायनली आम्ही 3 इथे शेअरिंग नाही होऊ शकत, थाली शेअर नाही करता येत आपल्याला. तर तुम्हाला प्रत्येकाला एक ज्याची त्याची थाली ज्याला त्यालाच घ्यावी लागते. तर अशा पद्धतीने जे आहे ना, तर आदी आणि आर्यासाठी आणि माझ्यासाठी अशा आम्ही 3 थालीज ज्या आहेत त्या ऑलरेडी ऑर्डर केल्या. आणि त्याच्यामध्ये आम्हाला मिळालेलं होतं चिकनची ग्रेव्ही, तांबडा पांढरा रस्सा, पोळी आणि राईस. अनलिमिटेड असं तांबडा पांढरा रस्सा होता. किती पण खा, म्हणजे चांगले असे छान 2 मग जे भरून असतात ना स्टीलचे, तर ते त्या दादांनी आमच्यासमोर आणून ठेवलेले होते. आणि सिरियसली सांगते, मी कोल्हापूरमध्ये आल्यानंतर ना मला एकच गोष्ट खावीशी वाटते आणि ती असते तांबडा पांढरा रस्सा. म्हणजे इतका मस्त मेनू आहे ना तो. आपण घरी किती पण ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, पण कोल्हापूरसारखी चव आपल्याला कधीही कुठेही नाही मिळू शकत. तर चला आता आम्ही जेवायला सुरुवात करतो, तांबडा पांढरा रस्सा वगैरे खातो. आणि आत्ताचं जे डेस्टिनेशन आहे ना, तर एवढंच ठरवलेलं होतं, की बस आता फक्त ज्योतिबा महाराजांचं दर्शन करायचं, जेवण वगैरे करायचं छानपैकी, थोडासा रेस्ट करायचा खाऊन झाल्यानंतर, म्हणजे कुठेतरी छान बसायचं, थोडंसं गप्पा-टप्पा मारायच्या. त्याच्यानंतर जे आहे उरलेला जो वेळ होता तो परत ट्रॅव्हल करून रूमपर्यंत जायचं होतं आणि नंतर सेकंड डेस्टिनेशनला जायचं होतं. तर मी तुम्हाला जसं बोलली, की तांबडा पांढरा रस्सा जो आहे ना, असं मग्गा भरून त्यांनी आम्हाला दिलेला होता आणि आदित्यनी लिटरली हा मग्गाभर पांढरा रस्सा संपवलेला होता. तर चला भेटूया आता पुढच्या डेस्टिनेशनला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.